आदरणीय रोहित दादा या गावात रामकृष्ण हरी मंत्र जन्मला, तिथं जगद्गुरूंचे गुरु बाबाजी चैतन्य मला ते 2 महिन्यापासून म्हणले की मला ओळखून यायचं, ते आज आले 1-2 मिनिटात ते आपल्याला शुभेच्छा देतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. तुम्ही खाली बसा, मागच्या लोकांना दिसत नाही. खाली बसा, खाली बसा. रामकृष्ण हरी. आज आपल्या कोथरूडच्या तसंच जुन्नरच्या पवित्र भूमीमध्ये आबाब विठ्ठल महाराज यांच्या पुढाकाराने आणि तसंच गावकरी व दानशूर मान्यवरांच्या सहकार्यातून इथं जगद्गुरू तुकोबारायांच्या पवित्र पादुका आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी ज्या इथं आल्या त्याचा जो उत्सव इथं साजरा केला जातोय, त्या कार्यक्रमाला माझ्यासारखा कार्यकर्ता इथे येऊन पवित्र पादुकेचं दर्शन घेऊ शकतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेऊ शकतो, याचा आदर आणि अभिमान नक्कीच मला त्या ठिकाणी आहे. कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा विठ्ठल महाराजांनी पुढाकार घेऊन तसंच छोटे माऊली यांनी पुढाकार घेऊन सुंदर असा कार्यक्रम आणि अतिशय भव्य असा कार्यक्रम हा सदटेकला घेतला. मोठ्या प्रमाणात लाखोच्या प्रमाणात लोक तिथे आली होती. माऊली महाराजांना मी तिथं सांगितलं की तुम्ही जो पुढाकार घेतला अतिशय सुंदर असा पुढाकार आहे, 5 ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे, पण मी त्यांना विनंती केली हा 5 ठिकाणी न करता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जर कार्यक्रम झाला तर नक्कीच त्याचा फायदा हा विचारासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक स्वघोषित महाराज येतात आणि इथे येऊन आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात, पण संतांचे विचार जे शेकडो वर्षांपासून आपल्या आधीच्या पिढीने व हवं सर्व जे असतील आणि सर्व आध्यात्मिक मान्यवर यांनी जे जपले ते विचार अजून लाखो करोडो लोकांपर्यंत कसे जातील यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. आणि हा जो उत्सव इथं साजरा जातो त्याचाच एक भाग असं मला तिथं वाटतं. जग आम्ही सर्वांनी म्हणून बघितलेलं आहे, पण जग बघितल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, राजकीय व्हा, बिझनेस विमान घ्या, हेलिकॉप्टर घ्या, पण आपल्या परिवाराला, स्वतःला व समाजाला जर दिशा द्यायची असेल तर संतांच्या विचाराशिवाय आणि वारकरी संप्रदायाशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे इथं येऊन खरंच आनंद वाटला, मन प्रसन्न झालं. आणि या भूमीमध्ये म्हणजे शेकडो वर्षांपासून आपण जे म्हणत आलेलो आहोत रामकृष्ण हरी, हा जो मंत्र आहे, हा जो विचार आहे, तो आपल्याच भूमीमध्ये वास्तव असणार आहे. आणि ज्यांनी आपल्या सर्वांना एक दिशा दिली असे श्री चैतन्य महाराज यांनी आपल्याला तो मंत्र दिलेला आहे, जो आजपर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत, पुढे घेऊन जाणार आहोत. त्यामुळे खरंच मनापासून मला आनंद झाला. जाता जाता फक्त ज्या ज्या लोकांनी सेवा म्हणून मंडप असेल, हेलिकॉप्टर असेल, जेवणाची व्यवस्था असेल, पंगत, तसंच कुणी पैसे दिले असतील, कुणी सेवा दिली असेल, ज्यांनी कोणी लाखो रुपये देऊ नाहीतर 100 रुपये देऊ, पण महत्वाचं काय दानच असणं महत्वाचं असतं. त्यामुळे अशा सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसंच सेवा म्हणून जे लोक वाढतात, जे लोक सेवा देतात, साफसफाई ठेवतात, गावकरी असतील, ग्रामपंचायत असेल, सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळात वेळ काढून आध्यात्मिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी, माऊली महाराजांना ऐकण्यासाठी, नंतर चैतन्य महाराजांचं सुद्धा या ठिकाणी कीर्तन आहे त्यांना ऐकण्यासाठी वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण एवढा मोठ्या संख्येने आला, यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माऊली महाराजांचे आभार परत एकदा या ठिकाणी व्यक्त करतो. तुकोबाराय ट्रस्ट चे सर्व मान्यवर त्यांनी पवित्र पादुका इथं आणण्यासाठी परवानगी आणि
आशीर्वाद दिले यांचे आभार व्यक्त करतो आणि रामकृष्ण. आदरणीय दादांकडून आणखी